न्यूज एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत आहे. मी आहे इंगळूण पार्टेवाडी या ठिकाणी. या ठिकाणी संदीपजी टकले यांनी जो 3 दिवसाचा महादेवी माता मंदिर एवढा भव्य दिव्य कार्यक्रम 3 दिवस चालत होता. खूप म्हणजे पूर्ण पंचक्रोशीतून मावळ तालुक्यातून पुणे जिल्हा असून मुंबई या ठिकाणून माणसं इथे त्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी आले आणि भव्य दिव्य असं त्यांनी महादेवी माता मंदिराचं सुशोभीकरण करून मावळ तालुक्यामध्ये असं कुठंच ती जागा नाही, त्यांनी ही अशी जागा त्यांनी पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिली. आपण जाणून घेऊ त्यांचं म्हणजे आपल्याकडे काहीतरी नागरिक आले आहेत या ठिकाणी, त्यांचा परिचय करूया आणि संदीपजी टकले यांच्याबद्दल काय भावना व्यक्त करतात किंवा त्यांना काय शुभेच्छा देतात ते आपण जाणून घेऊया. भाऊ, काय तुमचा परिचय करा पाहिजे. नमस्कार, मी देवाभाऊ गायकवाड. आज खऱ्या अर्थाने आमच्या पारिटेवाडी गावामध्ये महादेवी मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच शतजयंती यज्ञानिमित्त आज खऱ्या अर्थाने हा भव्य दिव्य कार्यक्रम आदरणीय संदीपजी टकले यांच्या माध्यमातून होत आहे. खरं पाहायला गेलं तर आमच्या आंधरमावळ विभागामध्ये हा एवढा मोठा कार्यक्रम भव्य दिव्य असा प्रथमच होत आहे. खऱ्या अर्थाने महादेवी मंदिरामध्ये जे भव्य दिव्य असं मंदिर बांधकाम झालेलं आहे आणि त्या मंदिर बांधकामामध्ये संदीपजी टकले यांनी जे त्यांचं योगदान दिलेलं आहे ते खऱ्या अर्थाने आमच्या भागासाठी खूप प्रेरणादायी आहे. आज खऱ्या अर्थाने पारिटेवाडी गावचा कायापालट करण्याचं काम या मंदिराच्या माध्यमातून पुढील काळात होईल. हे मंदिर अतिशय जागृत आहे आणि महादेवी निश्चितच आमच्या आंधरमावळमधील प्रत्येक नागरिकाच्या आशीर्वादरूपी पाठीशी राहील असा विश्वास आम्हाला देखील आहे. मी या निमित्ताने संदीप भाऊला एकच सांगेल की तुम्ही जे प्रामाणिकपणे योगदान देत आहे ते योगदानाचं फळ निश्चितच ही महादेवी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणारे मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक, या गावचे सुपुत्र मंगेशजी पांगरे असतील, सिने अभिनेत्री आमचे म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांचा खूप मोठा पिक्चरमध्ये काम आहे आणि आपल्या रांगडी पद्धतीने त्यांचं काम आपल्या महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. असे सिने अभिनेते देखील याच निमित्ताने उपस्थित आहे. या भागातील आमचे जिल्हा परिषदेचे अनंतभाऊ पावशे, सर्वच नारायणजी ठाकर आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली ते देखील चांगल्या पद्धतीने काम करतात. असे सर्व प्रमुख मंडळी उपस्थित राहिलेत आणि संदीप भाऊला आमच्या सर्वांच्या वतीने मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. भाऊ, कारण की हे काल महाराज बोलत होते की आपल्या महाराष्ट्रात म्हणजे 52वे महादेवी मातेचं मंदिराचं हे व्यासपीठ झालं पाहिजे, काय सांगू शकता? निश्चितच कारण की महादेवी मंदिर म्हणजे मला वाटतंय दुसरंच शक्तिपीठ इथं संदीप भाऊच्या रूपाने झालेलं आहे. निश्चितच त्याला योग्यरित्या येत्या काळामध्ये भाविकांकडनं प्रतिसाद मिळेल. खूप छान. भाऊ, काय सांगू शकता आज तुम्ही मावळातील म्हणजे एक तुम्ही व्यक्तिमत्व आहे आणि मुंबईमध्ये जाऊन तुम्ही नाव कमवलं, स्वतः नगरसेवकपदी आपल्या महानगरपालिकेमध्ये तुम्ही नगरसेवकपद म्हणून स्वीकारलं म्हणजे निवडून आलात आणि तुम्हाला इथे निमंत्रण केलं, काय सांगू शकता संदीप भाऊ? सर्वप्रथम तर संदीप भाऊ टकले यांचं मी आभार आणि अभिनंदन मानेल, कारण गेल्या अनेक वर्षापासून वर्धापन दिन या ठिकाणी ते साजरा करत असतात आणि अगदी अद्भुत आता हा सोहळा, या सोहळ्यात ते खरं तर आम्हा सर्वांना सामील करून घेतात. अनेक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी येत आहेत आणि या सगळ्यांना ते सामावून घेत असतात. त्याबद्दल खरोखर त्यांचा मनापासून जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण गावच्यासारख्या ठिकाणी एवढा मोठा सोहळा साजरा करणं, आम्ही मुंबईसारख्या ठिकाणी आम्हाला खरं तर असे सोहळे साजरा करायला जमत नाही, पण या ठिकाणी आल्यावर खरोखर मनाला एक समाधान वाटतं की आपल्या गावचे असे अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत, जसं संदीप भाऊ टकले आहेत, असे अनेक लोक आहेत जी एक समाजाची नाळ जोडून ठेवलेली आहे आणि महादेवी मंदिराच्या निमित्ताने या ठिकाणी अनेक कार्यक्रम या ठिकाणी ते घेत असतात आणि गावकऱ्यांना एक आगळा वेगळा आनंद या ठिकाणी देतात. खरोखर जेवढं कौतुक करावं, खरं तर त्यांचं कौतुक करण्यात कमी मोठा नाही आहे, परंतु जे काम ते गेले अनेक वर्षापासून करतात ते खरोखर कौतुकास्पद आहे. सर, म्हणलं आता महादेवी मातेचं मंदिर आपल्या महाराष्ट्रात कुठे नाही, हे एकमेव मंदिर आहे आणि आपल्या मावळ तालुक्यात खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे, काय सांगू शकता? नक्कीच या मंदिराची मला वाटते गेल्या अनेक वर्षापासून संदीप भाऊ टकले यांनी अनेक रूपरेषा बदललेली आहे. कारण सुरुवातीच्या काळात हे मंदिर एक छोटासा दगड होता, परंतु लोकांच्या इच्छा आकांक्षा आणि लोकांची मनोभावी केलेली सेवा या ठिकाणी मला वाटते ती फळाला आली आणि संदीप भाऊ टकले या रूपाने खरं तर ह्या पारिटेवाडीतच नाही तर या पूर्ण मावळ तालुक्यात मला वाटते अशा महादेवी मातेचं मंदिराचं स्थापना त्यांनी केलेली आहे. तर खरोखर आम्हालाही त्या गोष्टीचा अभिमान वाटतो आणि नक्कीच या मंदिराचा या ठिकाणी अनेक भाविक भविष्यात येतील आणि त्याचा लाभ. या महादेवी मंदिराच्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त या महादेवी मंदिराच्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला आमंत्रित केलं. खरं तर खूप मोठा सोहळा होता आणि संदीप भाऊंनी चांगलं नियोजन केलं. महादेवीची कृपा अशीच सगळ्या भक्तांवर राहो आणि सगळ्यांना
तिचे आशीर्वाद मिळून धन्यवाद. खूप छान भाऊ सांगितलं. काय सांगू शकता तुम्ही या कार्यक्रमाला सर्वांना अधिक शुभेच्छा. नमस्कार, मी हरिभक्त परायणसौ प्रमिलाताई मनोहर भालके. आज या ठिकाणी इंगळूण पारेठेवाडी या ठिकाणी महादेवी मंदिराचा वर्धापन दिन आणि शतचंडी यज्ञ गेले 3 दिवस हे प्रोग्राम सुरू आहेत. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी खऱ्या अर्थानं तीर्थक्षेत्राचं स्वरूप या भूमीला आलेलं आहे. हा कार्यक्रम संपन्न करण्याचं कार्य महादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय संदीप शेठ पोपट टकले यांनी खऱ्या अर्थानं ही ज्ञानगंगा या भूमीमध्ये आणली आणि इंगळूण पार्टेवाडीची भूमी पवित्र झाली. तुकोबारायांच्या वृत्तीप्रमाणे कुळी कन्यापुत्र होती ते सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा या न्यायानं मातोश्री अलकाताई टकले यांचं हे पुत्ररत्न आणि त्यांनी या भागामध्ये महादेवी मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्याचबरोबर भाविकांच्यासाठी खऱ्या अर्थानं कीर्तन सेवा, त्याचबरोबर महायज्ञ आणि विविध प्रकारचे कार्यक्रम संपन्न केले. खऱ्या अर्थानं महादेवी मातेचा आशीर्वाद या कुटुंबावर राहील. आणि आदरणीय संदीप शेठ टकले यांना पायाला इंजुरी झाली तरीसुद्धा कुठल्याही प्रकारची हार न मानता ह्या सगळ्या पंचक्रोशीतल्या लोकांना भक्तिमय वातावरणाचा आस्वाद संदीप शेठ यांनी दिलेला आहे. आई महादेवी त्यांच्यावर सतत कृपेचा आशीर्वाद राहू दे आणि या कुटुंबाला सतत यश, संपत्ती, आरोग्य आणि संपन्नता मिळू दे अशा शुभेच्छा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.